ज्यांनी तुम्हाला शिक्षण दिलं असे महात्मा ज्योतिबा फुले, ज्यांनी तुम्हाला हक्क देऊन या भारत देशाला सर्वश्रेष्ठ अशी राज्यघटना दिली असे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। ही पृथ्वी शेषाच्या मस्तकावर तरली नसून दीनदलितांच्या तळहातावर तरलेली आहे असा विज्ञानवादी संदेश देणारे साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे, राजमाता अहिल्या आणि सर्व बहुजन महापुरुषांना त्या ठिकाणी विनम्र अभिवादन करतो। आज कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले अब्दुल सत्तार साहेब आणि जालना लोकसभा मतदारसंघाच्या महायुतीचे लोकप्रिय उमेदवार केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवे साहेब आणि सर्व विचार मंच माता भगिनींनो, आज माजी आमदार अरविंद चव्हाण साहेब हे त्यांच्या कुटुंबात लग्न असल्यामुळं ते गुजरातला गेल्यामुळं आले नाही, त्यांनी मला पाठवलं। दानवे साहेबांनी सर्वच मान्यवरांनी या ठिकाणी राजूरच्या गणपतीचं दर्शन घेऊन या ठिकाणी चांगली सुरुवात केलेली आहे। मला वाटते यशाचे पहिलं या ठिकाणी नारळ या ठिकाणी फुटलेलं आहे। दुसरं महत्वाचं सांगायचं म्हणजे आज दानवे साहेब आम्ही राष्ट्रवादी महायुतीच्या मध्ये राष्ट्रवादीची सर्व टीम अण्णांनी 2 दिवसापूर्वी सगळ्यांना सांगितलं, सूचना दिली की सर्व तालुका अध्यक्ष मग ते जाफराबादचे असतील, भोकरदनचे असतील, या ठिकाणी जालन्याचे असतील, अंबडचे असतील, या सर्वांना कडक सूचना दिलेल्या आहेत। ते तर अशा सूचना दिलेल्या आहेत चव्हाण साहेबांनी की काही असो आपल्याला या ठिकाणी दानवे साहेबांना प्रचंड मताने निवडून द्यायचं आणि आपण द्याल अशी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो। दुसरं महत्वाचं सांगायचं म्हणजे दानवे साहेबांना का निवडून द्यायचं, तर या ठिकाणी दानवे साहेब हे महाराष्ट्राच्या राजकारणात नाही तर या ठिकाणी देशाच्या राजकारणातले एक मुरब्बी राजकारणी आहेत, एक विकासप्रिय नेते आहेत, म्हणून दानवे साहेबांना या ठिकाणी आपल्याला निवडून द्यायचं। मला या ठिकाणी एकच तुम्हाला कळकळीची विनंती करायची आहे की सर्व उपस्थित लोकांनी आता हे जे दानवे साहेब बसलेले आहेत हे फक्त एका मताचे लोक नाहीत तर या ठिकाणी 500 मतदान घेणारी लोक आहेत आणि म्हणून सर्वांनी आता या ठिकाणी आज नारळ फुटलेला आहे, प्रचार जोमात करा आणि सर्वांनी आता लक्षात ठेवा जालना लोकसभेमध्ये या ठिकाणी जे आपले पाहुणे रावले असतील त्यांना एक फोन करा, कार्यक्रम झाल्यानंतर फोन करा आणि सांगा की या ठिकाणी दानवे साहेबांना मला प्रचंड मताने निवडून द्यायचं आणि तुम्ही कराल अशी या ठिकाणी अपेक्षा करतो आणि इथेच थांबतो। जय राष्ट्रवादी।